रंग दीपावलीचे, रंग तेजोमय नात्यांचे हा कलर्स मराठी दिवाळी विशेष कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला। या विशेष कार्यक्रमाला कलर्स मराठीचे लाडके कलाकार उपस्थित होते। मालिकेतील कलाकारांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली। चला तर पाहूयात हा खास व्हिडिओ। कुडाळ कोकण कडनं तू आली आहेस, कोकणात काय वेगळी मजा असते दिवाळीची? भरपूर मजा असते। खरं तर नरकासूर बनवले जातात आमच्या इथे आणि त्याची एक वेगळी कॉम्पिटिशन भरवतात। म्हणजे कोणाचे हात हलतात, कोणाची जीभ बाहेर येते, कोणाच्या डोळ्यात लाल लाईट्स पेटतात, असं काय काय वेगवेगळं, कोणी असा कमरेतून वागतो वगैरे। आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे। या स्पर्धेचं बक्षीसही खूप मोठं असतं आणि सगळी जण मन लावून ते बनवतात। मग आम्ही दरवर्षी नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी असे बघायला जायचो बाहेर की कोणाचा कसा आहे, कोणाचा कसा आहे, कारण ते असे उभे करून ठेवलेले असायचे। आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचं दहन करायचं। त्यानंतर घरी फराळ तर भरपूर, म्हणजे उठणं वगैरे लावून आंघोळ झाली की फराळ तर म्हणजे एका मोठ्या ताटात बरेच पदार्थ असायचे। मला आता ते काउंटही करता येणार नाही। फोडणीच्या पोह्याने सुरुवात होते त्याची, त्यानंतर दुधातले आपले गुळ घालून पोहे, लाडू, चकल्या, कडबोळे, शंकरपाळी, करंजा, कच्च्या पोळ्याचा आणि अजून काहीतरी 2 पदार्थ। ते मला असं ताट दिसतंय आणि त्या दिवशी कंपल्शन असायचं म्हणजे आईचं की नाही हे सगळं संपलं पाहिजे, आजच्या दिवशी याचं वेगळं महत्व आहे। संपायचं नाहीच ते, पण हेच पदार्थ त्या दिवशी खाण्यात एक वेगळी मजा असायची। नक्कीच आता यावर्षी मला घरी जाता येणार नाही, सो मी खूप जास्त मिस करेन। पण ठीक आहे, म्हणजे या वेळेला मी माझं इकडचं घर खूप छान सजवलंय, छोटासा आणि म्हणजे तो करणार आहे मदत असं त्याने ते मोहितांच्या घरात केली आदित्य भाऊजींनी। मी माझ्या घरात बोलतेय, तर मी छोटासा कंदील, लाईट्स आणि मनी प्लांट आणि काय काय मी घेऊन ठेवलंय घरी। सो त्याला छान सजवणार आहे आणि पण त्या येस अशी असेल यावर्षीची माझी दिवाळी। क्या बात आहे, क्या बात आहे। दिवाळीमध्ये आपण तर सगळे सजतोच, पण अख्खं शहर, आपला अख्खा देश सजतो दिव्यांनी। सो दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग। ते दिवाळी दरवेळेला एक पिक्चर व्हायरल होतं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून पृथ्वी। सो ते दरवेळेला तेच चित्र असतं, पण तरी ते बघायला खूप आवडतं मला। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, दिवाळी जो फोटो येतो त्याला अजून जास्त उफाळून। येस येस येस। सो दॅट्स द मोस्ट ब्युटिफुल थिंग आय फाइंड अबाउट दिवाळी। सो त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड असतो आणि ऑब्व्हियसली फराळ आणि नातेवाईकांना भेटणं ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात। पण इट्स जस्ट दॅट की दिवाळी आली की आपल्या आजूबाजूला इतकी पॉझिटिव्हिटी असते, इतकं छान वातावरण असतं की आपल्याला जे काही टेन्शन आहेत, जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जातात। सो इट्स लाईक अ क्लेन्झिंग थिंग फॉर मी। सो दिवाळीसाठी मी खूप एक्सायटेड असतो। पण लकीली सगळ्या गोष्टी जुळून आल्या। आपण म्हणतो ना की जेव्हा वर्ण पत्ते दिसले जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडून येतात आणि तसंच काहीच झालं, त्या गोष्टी घडून आल्या आणि ही दिवाळी सांगीतिक आहे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने। त्यामुळे खूप आनंद आहे दिवाळीचा। आणि जसं सगळ्यांनीच सांगितलं, दिवाळी हा माणसांचा सण आहे। आपण एकत्र फॅमिलीनं एकत्र असण्याचा सण आहे आणि खूप आठवणी आहेत, खूप चांगल्या आठवणी सुद्धा आहेत। आणि मला असं वाटतं ना की पण ज्यावेळेला फराळ ही गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितलं फराळ, आणि तर माझी एक आठवण खूप जराशी वेगळी आहे। माझी आई बालकामगार मुलांसाठी काम करायची, शाळा चालवायची आणि आमच्या इकडे, मी बार्शीचा आहे मूळ, सोलापूर, इकडे उन्हाळा खूप जास्त आणि इकडे वीटभट्ट्या खूप जास्त आहेत आणि वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, त्यांची मुलं त्या शाळेमध्ये असायची आणि वीटभट्टीचं काम पावसाळ्यामध्ये बंद असतं जून ते सप्टेंबर आणि दिवाळी बरोबर त्याच्यानंतर येते। सो त्यावेळेला जशी दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी आपण म्हणूया की आपण प्रिव्हिलेज म्हणूया स्वतःला, तशी असते तशी ती त्यांच्यासाठी नसायची। तर मला आठवत आहे आईनं जसं ती शाळा सुरू केली चालवायला आणि त्यानंतर दर दिवाळीला आमच्याकडे फराळ बनायचा आणि तो जिथे जिथे ती मुलं राहायची, अगदी सुरुवातीला 10 मुलं होती, मग ती 15-20, त्या सगळ्यांकडे आम्हाला ती द्यायला पाठवायची सायकलवर आणि आम्ही तो फराळ नेऊन त्या सगळ्यांकडे द्यायचो। आणि सगळ्यात छान मला गोष्ट अशी वाटली होती ज्या वेळेला मी काही वर्षांपूर्वी घरी गेलो होतो आणि तिचाच एक विद्यार्थी
तो फराळ घेऊन आलो तिच्याकडे दिवाळीला, आणि तो आता रेल्वेमध्ये काम करतो आणि असं सगळं. सो मला दिवाळी आणि फराळ म्हणल्यानंतर ही आठवण आहे जी मला खूप प्रकर्षाने जाणवते, आणि मला असं वाटतं की हा दिव्यांचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की माझ्या आईने कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणला असेल तर ती मला आठवण कायम राहते. जोरदार टाळ्या खरंच झाल्या पाहिजे. खूप भारी वाटलं